ये नताशा, बैस. कशी आहेस? बरी आहे मी. तब्येतीची काळजी घे. काळजी नका करू, रेग्युलर चेकअप करत असते मी. नताशा, तू आमच्यावर नाराज असशील ना? तुझं नाराज होणं अगदी साहजिक आहे. विक्रम आणि देवयानी इथं आल्यापासून आमचं तुझ्याकडे दुर्लक्ष झालंय. पण आता तसं होणार नाही, कारण आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे? उद्या रंगपंचमी आहे. रंगपंचमी राजशिर्के अगदी जल्लोषात साजरी करतात. शहरातले प्रतिष्ठित लोक मुद्दाम इथं रंगपंचमीसाठी येतात. माहिती आहे मला साई हे सगळं. तरी सुद्धा आम्ही तुला सांगत आहोत, उद्या रणवीर राजे बाप होणार आहेत अशी घोषणा केली जाणार आहे. तेव्हा तुला आता मागे फिरता येणार नाही. त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा साई. मी मागे फिरण्याचा प्रश्नच येत नाही. पण उद्या तुम्ही एकदा का जाहीररित्या अडकलात की विक्रम, काय हे सगळं? काय आज होळीचा सण आहे. या घरातला तुझा पहिला सण आहे. रंगीत सण आहे, रंगांचा सण आहे. त्यामुळे तुला रंगीत शुभेच्छा आमच्याकडनं. चला आवरा, खाली सगळे पाहुणे आलेत, वाट बघतायत तुझी. हो, पण मी खाली आलेलं साईमांना नाही आवडणार. तर मग उगाच कशाला? देवयानी, कोणाला आवडो न आवडो, तू राजशिर्केंची सून आहेस. या घरातला तुझा पहिला सण आहे. या घरात साजरा होणाऱ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणात तुला सहभागी होण्याचा तितकाच अधिकार आहे. समजलं? चल, जा तयार, पटकनावर. काय नाही. घे. मकरन, मनावरचं ना एक खूप मोठं दडपण उतरलं. कसलं दडपण? अरे का कोणास ठाऊक, सारखी ना असे विचित्र हुरहुर लागून राहिली होती देवबद्दल. म्हणजे ती म्हणत होती सगळं छान चाललंय, पण म्हटलं काय नेमकं असेल कोणास ठाऊक, काही बरं वाईट झालं तर नाही. पण काल ना साक्षीने देवला फोन लावून दिला. मी बोलले तिच्याशी. काय म्हणाली देव? अगं म्हणाली म्हणजे खूप गप्पा मारल्या आम्ही. देव म्हणत होती की साईमानी नुसतं त्यांना स्वीकारलं नाहीये, तर जुनं सगळं कर्ज फेडायला मदत केलीये. खरंच कुलवधू म्हणून स्वीकारलंय? नाही म्हणजे राजशिर्केंना मदत करण्याचा छंद आहे, पण स्वार्थाशिवाय ते कोणाला आपलं म्हणणार नाहीत म्हणून बोलले. आणखीन काय म्हणाले देऊ? देव म्हणत होती की पूर्वीच्या साईमा आणि आत्ताच्या ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कसं शक्य आहे? नाही म्हणजे तसं झालं तर चमत्कारच म्हणायला हवा नाही का? चमत्कार काय त्यात? आपण कुणाचं चांगलं केलं ना तर आपलंही चांगलंच होतं, याचाच पुरावा आहे हा अभिलाषा. चला मग आपण
जाऊन देऊला एकदा भेटून येऊया. खरंच ग भेटून येऊया. देवयानीचं चांगलं चाललंय हे बघायला जायचं असेल ना तर काही हरकत नाहीये. पण तिचं जे काय चाललंय ते चांगलं कसं चाललंय हे बघायला जायची काही गरज नाही आहे अभिलाषा. मकरंद नाही थांब वहिनी, तू तिची बाजू घेऊ नकोस. तिच्या बोलण्यातून काहीतरी वेगळाच अर्थ असणार, तिला म्हणायचं ते चांगलंच काहीतरी असणार. तिचं असं नसतं आणि असंच उठून देऊकडे जायची काही गरज नाही. ते चांगलंही दिसत नाही. तिला वाटलं तर ती बोलवेल आपल्याला काहीतरी सिद्ध करायला, आणि ते सिद्ध नाहीच झालं तर देऊच्या आनंदात मिठाचा खडा टाकायला जायची काहीच गरज नाहीये. वहिनी तू चांगली बातमी घेऊन आलीस, पण हिच्या नसत्या शंका कुशंकाने वेळ गेला आणि तो चहाही थंड झाला. मी गरम करून आणते. काय झालंय रणवीर? काय होणार? पेपर्स पहा. प्रत्येक पेपरमध्ये रंगवून रंगवून बातमी आली आहे. आम्ही त्या दोघांचा मोठ्या मनाने स्वीकार केला म्हणून. या स्टेटमेंटने आमचे पंखच कापून टाकलेत. आम्ही पुढे काय पाऊल उचलणार? उचलूही नका. सुपारी फुटायला कठीण असली ना की आधी ती पाण्यात भिजवून ठेवावी लागते. आमच्या बोलण्याचा रोग तुमच्या लक्षात आला असेलच ना, तेव्हा आता फक्त शांत राहा. ही दोघं आम्हाला या घरात आमच्या नजरेसमोर एक क्षणभरही सहन होत नाहीत. आणि त्यात त्या देवयानीला पाहिलं ना की आमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. रणवीर, आतताईपणा करू नका. आणि आज तर मुळीच नको. आज होळीचा दिवस आहे. पाहुणे येतील, मीडियावाले येतील, त्यांच्यासमोर आम्हाला तमाशा नको. आदित्य राजे आज तुम्हाला भडकवण्याचाही प्रयत्न करतील, पण तुम्ही शांत राहायचं. रणवीर राजे शिर्के प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला घेऊन आलो त्यांच्या महालामध्ये. आपण पाहतात की ते कशा प्रकारे होळी साजरी करण्यात येत आहे. अतिशय धूमधडाक्यात तिथे होळी साजरी करण्यात येत आहे, कारण हा आनंद जो आहे तो प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे द्विगुणित झालेला आहे. आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही ते आलो तेव्हा आम्ही बघितलं की ते त्यांचे कार्यकर्ते, त्यानंतर सामान्य जनता रणवीर राजांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांना होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलेले आहेत. अगदी सकाळपासून ते त्यांची वाट बघत आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे विक्रमादित्य राजे शिर्के आणि त्यांच्या सुविद्य पत्नी देवयानी राजे शिर्के हे या महालात राहायला आल्यामुळे जल्लोषाचं वातावरण इथे होळीसाठी आहे. पण एक गोष्ट मात्र अजून एक खटकते की त्यांच्यामध्ये म्हणजे विक्रमादित्य आणि रणवीर राजे शिर्के यांच्यामध्ये जे काही वाद होते, जे काही वितुष्ट होतं, ते बहुतेक संपल्यासारखं वाटतंय. पण खरोखर हा वाद मिटला का, हा सुद्धा प्रश्न आहे. पण आज होळीच्या निमित्ताने आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रणवीर राजांना विचारणार आहोत. सोबत आपण विक्रमादित्य राजे शिर्के, देवयानी राजे शिर्के यांच्याशी पण आपण गप्पा मारणार आहोत. आम्ही तुमचं काही एक ऐकणार नाहीत नील भैया. आज तुम्हाला इथे यायलाच पाहिजे. विक्रम, उगाच आग्रह करू नको. तुला माहिती आहे आम्ही तिथे आलेलो भैयासाहेब आणि साईमांना आवडणार नाही. हा कोणाच्या पसंतीचा आणि नापसंतीचा प्रश्न नाहीये भैया. तुम्ही इथे यायला पाहिजे कारण तुम्ही सुद्धा राजे शिर्के आहात. विक्रम, आधीच तुझ्या तिथे राहण्याने घरामध्ये वातावरण सगळं बिघडलेलं आहे. त्यात आम्ही जर का आलो तर आणखीनच भर पडेल. आणि आम्हाला सणाच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा वाद नको आहे. भैया, आम्हाला तुमचं काही ऐकायचं नाहीये. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जर आला नाहीत तर आम्ही आणि देव सुद्धा आजची होळी साजरी करणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या भैया, देऊचा या घरातला पहिला सण आहे. तिची पहिली होळी आहे या घरातली. विक्रम, प्लीज, तू आम्हाला पेचात टाकतोयस. तुम्ही भैया लक्षात का घेत नाहीये? या घरावर जितका रणवीर राजांचा अधिकार आहे तितकाच आपल्या दोघांचाही आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीची तुम्ही पर्वा करू नका. भैयासाहेब आले. सगळी तयारी झाली? हो भैयासाहेब. कोणालाही काही कमी पडायला नको. जा बघ लवकर. हो भाई. नमस्कार साहेब, मी गटप्रमुख महेश गुरव. तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा.
तुम्हाला सगळ्यांना आणि तमाम जनतेला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. रणवीर साहेब, आमच्या मीडियाच्या वतीने तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्याही तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर रणवीर साहेब, होळीनिमित्त तुम्ही जनतेला काय संदेश देणार आहात? अहो, संदेश द्यायला आम्ही कोणी महान व्यक्ती नाही, पण तरी आम्हाला असं वाटतं की होळीचा सण म्हणजे मैत्रीचं आणि सद्भावनेचं प्रतीक आहे. जसे सगळे रंग एकमेकात मिसळून असतात, तसं आपणही एकमेकांबरोबर मिळून मिसळून वागायला हवं. भांडणं आणि वैर विसरायला हवं. याचा अर्थ विक्रमादित्य आणि तुमच्यामध्ये जे वैर आहे ते तुम्ही आता संपवणार? हो, वैर आमच्यात होतं कुठे? हे तुम्ही मीडियाने तयार केलं. आम्ही त्यांना आमचे भाऊच मानतो. काय झालं, हसलास का? नीलभैया, पार्टी वर्कर्स आणि मीडिया समोर आपली प्रतिमा उंचावण्यासाठी का होईना, पण रणवीर राजांनी आम्हाला भाऊ म्हटलं. तुम्ही आता वेळ घालू नका भैया. रागिणी वहिनींना घेऊन ताबडतोब इकडे निघून या. विक्रम, नीलभैया, आज मीडियावाले रणवीर राजांच्या समोर आहेत. त्यांना तुमचा कितीही संताप आला, तुम्ही आल्याचं त्यांना आवडलं जरी नाही ना, तरी मीडिया समोर असल्यामुळे आज ते तुमचा अपमान करू शकणार नाहीत. लवकर या. ठीक आहे, येतो आम्ही. वाट पाहतोय तुमची. बाय. काय रे, काय झालं? नाही, काही नाही. रागिणी, आपल्याला निघायला हवं. पॅलेसवर जायचंय. आत्ता? विक्रमचा फोन आला होता. होळीसाठी त्यांनी इथे बोलवलंय आपल्याला. मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला त्याला, पण त्याचं असं म्हणणं आहे की देवयानीची पहिलीच होळी आहे, तुम्ही दोघांनी इथे असणं खूप आवश्यक आहे. मी नाही म्हणू शकलो त्याला. चल, आपण आपल्याला निघायला हवं. तुम्ही अचानक? श्रावणी कुठे आहे? ती मी बोलवतो तिला. श्राव्या, एक मिनिट. त्याआधी मला तुझ्याशी बोलायचंय. प्लीज सिट. बोला. यापूर्वी मी तुला आणि आयशाला जेव्हा भेटायला तुझ्या घरी आले होते, तेव्हा या सगळ्या प्रकरणाला श्रावणीच कशी जबाबदार आहे हे तुम्हाला समजावलं होतंस. आठवतंय ना? हो. मग तू इथे आता काय करतोय? एक्सक्यूज मी, हे माझं घर. इथे कधी यायचं कधी जायचं ते मी ठरवणार. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, श्रावणीला मी किडनॅप नाही केलं. ती स्वतः घर सोडून आली आहे आणि तिला गरज होती म्हणून ॲज अ फ्रेंड मी तिला हे घर ऑफर केलंय. दॅट्स ऑल. बास झाला. खूप ऐकून घेतलं तुझं, पण आता मी गप्प बसणार नाही. केवळ माझ्या मुलीची बदनामी होईल म्हणून मी आतापर्यंत पोलीस कंप्लेंट केली नाही. पण आता मी स्वतः त्यांना जाऊन सांगणार आहे की या माणसाने फसवून तिला इथे ठेवले. मग पोलीस तुझ्याशी जे काही वागतील तेव्हा मात्र मला सांगू नको.
होळी हा रंगांचा सण आहे असं आत्ताच रणवीर राजे शिर्के यांनी आपल्याला सांगितलं. सगळे रंग जसे एकमेकांमध्ये मिसळून जातात तसंच आपापल्यातली भांडणं विसरून आपण सुद्धा एकमेकांमध्ये मिसळायला हवं असं त्यांचं मत आहे. पण एकूणच या संपूर्ण विधानाबद्दल साईमांना काय वाटतं हे आपण जाणून घ्यायचंय. आपण साईमांची वाट बघतोय. साईमा आलेले तर आपण त्यांना विचारूया की या प्रकाराबद्दल साईमांना काय वाटतं. साईमा, सर्वप्रथम होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपल्यालाही हार्दिक शुभेच्छा, सगळ्या जनतेलाही हार्दिक शुभेच्छा. रणवीर राजांनी मगाशी बोलताना मला सांगितलं की विक्रमादित्य राजे शिर्के आणि देवयानी राजे शिर्के या महालात परत आलेत. तर तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या परत येण्यामुळे राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा जो आलेख आहे तो उंचावेल? नक्कीच उंचावेल. आणि आदित्यराजे महालापासून कधीही दूर नव्हते. अहो, भांडणं भावाभावामधली सगळ्या घरातच होत असतात. तसंच एक छोटंसं भांडण होतं ते, जे मिटलंय आता. मला वाटतं की मीडियाने सुद्धा याला फार महत्त्व देऊ नये, त्याचा काही बाऊ करू नये. धन्यवाद साहेब, धन्यवाद. रणवीर राजे, मला तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे आहेत. काही प्रश्न अनुत्तरित आहेत आमचे. आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील आहोत, पण आधी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांचा पाहुणचार करून द्या. ठीक आहे? थँक्यू थँक्यू. तुला इतके वेळा समजवूनही तू पुन्हा पुन्हा इथे येऊन का तमाशा करते? श्रावणी, हो, तुला मी पूर्वीही सांगितलंय की मी इथे माझ्या मर्जीने आले म्हणून. आणि तरी सुद्धा तुला जर पोलीस स्टेशन मध्ये जायचं असेल तर खुशाल जा. माझी काहीच हरकत नाहीये, कारण पोलिसांनी जरी विचारलं तरी त्यांना मी हेच सांगणार आहे. आणि हो, मी आता सज्ञान आहे, त्यामुळे पोलिसांना सुद्धा माझं बोलणं ऐकावं लागेल. श्रावणी, तू तुझ्या मॉमशी बोलतेस याचं तरी भान ठेवायचं. मी कोणी शत्रू नाही म्हणून इथे हीच मॉम. तुझ्या त्याच बोलण्याचा मला कंटाळा आलाय. मला माहितीये हे तू बोलत नाहीस, तुझ्या तोंडून हा केटी बोलतोय. केटी, तू मोठ्या हुशारीने हिला स्वतःच्या बाजूने वळवून घेतलेस. पण लक्षात ठेव, श्रावणी म्हणजे आयेशा नाही. हे प्रकरण तुला खूप महागात पडेल. श्राव्या, तुझी आई काय बडबड करते? 1 minute, केटी. लेट मी हँडल दिस. साईमांनी सुद्धा रणवीर राजांचं जे काही विधान होतं त्याला मान्यता दिलेली आहे. आपण आता प्रियदर्शनी मॅडमची वाट बघतो की त्यांना एकूणच काय वाटतं. आणि मॅडमचं आगमन झालेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना एक्झॅक्टली या संपूर्ण होळी या सणाबद्दल आणखीन काय वाटतं, त्यांना त्यांचं मत काय आहे आणि किती अजून त्यांना जल्लोषपूर्ण या वातावरणात आणखीन त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नीरज आले. होळीच्या शुभेच्छा तुम्हाला. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की आज या होळीच्या सणानिमित्त तुम्ही या राजे शिर्केंच्या महालात कसे काय? आज या होळीच्या सणानिमित्त तुम्ही या राजे शिर्केंच्या महालात कसे काय? होळीसाठी चालू. आणि ते बरोबरच आहे, पण तुमच्यामध्ये आणि रणवीर राजे शिर्केंमध्ये जो वाद झाला होता त्यामुळे तुमचं इथे येणं म्हणजे जरा पटत नाही. कसं आहे की प्रत्येक फॅमिलीमध्ये छोटे मोठे वादविवाद होत राहतातच. आम्हाला असं वाटतं की आज या होळीच्या दिवशी आम्ही मनामध्ये काहीही न ठेवता फक्त एक होळीचा आनंद घेण्यासाठी आणि सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलेलो आहोत बस. पण नीलज, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला. थँक्यू सर. नीलज, एक शेवटचा प्रश्न.
नमस्कार करतो. तुम्हाला कोणी बोलवलं? आम्ही बोलवलं त्यांना. भैया होळीच्या शुभेच्छा. तुला विक्रम. खूप बरं वाटलं तुम्ही आलात त्याबरोबर. रागिणी मेनी, स्वागत आहे तुमचं या घरात. नताशा, ये नताशा, कशी आहेस? बरी आहे मी. खंडू, जी साईमा. पाणी घेऊन ये. थँक्यू. यात आयशाचा काय संबंध आहे ना? तेच तुला सांगायचंय. तुझ्याशी प्रेमाचं नाटक करताना आयशा किती वाईट आहे हे सांगून तुझी सहानुभूती मिळवली. हो ना? पण खरं सांगायचं तर ती खूप चांगली आहे. या माणसाने तिला फसवलंय. श्राव्या, your mother has gone mad. मी वेडी नाही. तू एक नंबरचा ठोंगी आणि लफंग आहे. श्रावणी, माझ्यावर विश्वास ठेव. बस मॉम. केटी विषयी तू काहीही बोलशील आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवीन असं जर तू निघ इथून. श्रावणी, प्लीज मॉम. केटी विषयी एकही शब्द मी तुझ्या तोंडून ऐकून घेणार नाही. तो प्लीज प्लीज. श्रावणी मॉम, निघ आता. Please leave. श्राव्याला त्रास होतोय. या तुम्ही. केटी, श्रावणी अजून लहान आहे म्हणून ती असं काहीतरी मूर्खासारखं बडबडते. पण मी तुला सोडणार नाही, लक्षात ठेव. आज आम्ही तुम्हाला या उत्सवाच्या निमित्तानं एक आनंदाची बातमी देणार आहोत. रणवीर, प्रियदर्शनी, इकडे या. आनंदाची बातमी ही आहे की राजशिर्के घराण्याला प्रियदर्शनी वारस देणार आहे. आणि आले तसं अभिनंदन.
रिलॅक्स श्राव्या. इट्स ऑल राईट. आय एम सो सॉरी केटी. मॉम तुला जे काही बोलली त्याबद्दल मी तुझी माफी मागते. इट्स ओके. इट्स ऑल राईट श्राव्या. केटी, फक्त तुझ्या खातर मी घर सोडून आले. त्यामुळे माझ्या घरच्यांना किती त्रास होतोय तू बघतोयस ना. आय अंडरस्टँड डार्लिंग. सगळं व्यवस्थित होणार. नॉट टू वरी. ओके. वहिनी, अभिनंदन. आमच्याकडून तुम्हाला अभिनंदन. बहिणी, खरंच खूप आनंदाची बातमी आहे. पण आमच्यापासून लपवून का ठेवले? साईमांनी सांगितलं होतं की आजच्या दिवशी त्या सगळ्यांसमोर जाहीर करतील, म्हणून नाही सांगता आलं. आय एम सॉरी. पण वहिनी, खरंच आम्ही खूप खुश आहोत. आम्ही काका होणार आहोत. बहिणी, तोंड गोड करा. निर्भया, एक मिनिट, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे साईमा सगळ्यांना गुलाल लावून उत्सवाची सुरुवात करतील. साईमा, या इकडे. जाऊ दे देवयानी. चुकीच्या माणसांकडनं फार मोठ्या अपेक्षा ठेवायच्या नसतात, नाहीतर फक्त दुःख पदरी पडतात. रणवीर राजांना आपण शुभेच्छाच दिल्या नाहीत. जाऊ देत ना विक्रम. चल. क्या रणवीर राजे, आम्हाला होळीच्या शुभेच्छा नाही देणार वाटतं. का नाही? अखेर आम्हाला आलिंगन द्यायलाच लागलं तुम्हाला. सौभाग्यवती भव.
ताईसाहेब अभिनंदन. ताईसाहेब लय बरे वाटले, आनंदाची बातमी आहे. जरी ते मिठाई वाट. अगं चल 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 लवकर चल. नाही होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी होली. हॅपी होली.
काहीतरी गडबड आहे देवयानी, काहीतरी गडबड आहे. आमचे रणवीर राजे त्या नताशा बरोबर असे मध्येच कसे उठून गेले? याचा अर्थ त्यांचा आणि नताशाचा आधीपासून ठरला असलं पाहिजे. तू अजूनही तोच विचार करतोयस? सायमनच्या समोर घडलं सगळं, त्यांनी बघितलं असणार. सायमा रणवीराजांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. काय उत्तर देतील रणवीराजे? आणि वहिनी गरोदर आहेत. ते अशा अवस्थेत असताना रणवीराजाने असं वागावं? हे बघ विक्रम, तू उगाच नसत्या शंका काढत बसू नकोस. वहिनी म्हणाल्या ना की ते ऑफिसला गेले, मग गेले असतील ऑफिसला. सुट्टीच्या दिवशी ऑफिसला? वहिनीने सुद्धा पाहिलं त्यांना जाताना एकत्र. त्यांच्या समोर गेले ते. प्रिया वहिनींच्या काय लक्षात आलं नसेल? नाही, आम्हाला खात्री आहे रणवीर राजे आणि नताशामध्ये नक्की काहीतरी आहे. तू म्हणतोयस तसं जर काय असेल तर मग बहिणींना जपायला हवं. या अवस्थेत त्यांना कुठलाही मानसिक धक्का बसता कामा नये. पण आपण, मला असं वाटतं की सध्या तरी आपण गप्प बसणंच योग्य आहे. तुम्ही इथली नका काळजी करू, आम्ही सांभाळून घेतलंय सगळं. सगळे पाहुणे गेलेत आता. आम्ही यायला हवं का तिकडे हॉस्पिटलमध्ये? सांगा ना, डॉक्टर काय म्हणाले? खूप काळजी वाटते आम्हाला. नताशा आणि बाळ सुखरूप आहे ना? जी. काय झालं रणवीर? नताशा कशी आहे? आता बरी आहे. मी तिला हॉस्पिटलमधून घरी सोडून आलो. डॉक्टर काय म्हणाले? काही विशेष नाही, थोडा बीपीचा त्रास होता तिला. 7-8 महिने रेस्ट घ्यायला सांगितले. नताशाची काळजी घेताना, या घरात वावरताना आता आपल्यालाही आपली काळजी घ्यायला हवी. असं का म्हणताय तुम्ही साईमा? रणवीर, परमेश्वरानं तुम्हाला बाप होण्याची संधी दिली, पण आपल्या वागण्या बोलण्यातून चुकून जरी सत्य बाहेर आलं ना तर असं काही होणार नाही असं तुम्ही म्हणताय. पण भिंतीलाही कान असतात हे विसरू नका. आपल्याला खूप सावधानता बाळगावी लागणार आहे. येणारा प्रत्येक दिवस आम्हाला वर्षासारखा वाटतोय. रणवीर, देवघरात गेल्यानंतर या सगळ्यातून आम्हाला सही सलामत बाहेर काढ, अशीच आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. तुमची काळजी आम्ही समजू शकतो साईमा. घरातल्या काही लोकांपासून ही गोष्ट लपवताना आपली चांगलीच दमछाक होणार आहे. पण जर ही गोष्ट आपण एकदा ठरवली आहे तर ती पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. आनंदाची बातमी ही आहे की राजशिर्के घराण्याला प्रियदर्शनी वारस देणार आहे.
स्वतःच्याबद्दलच विचारत होतो ना? जी. ठीक आहे, ते इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. गुड. पण तुम्ही दोघं जण असे अचानक निघून गेल्यामुळे इथे खूप प्रॉब्लेम झाला. काय झालं? तुमच्या दोघांचं असं अचानक गायब होणं विक्रम भाऊजी आणि देवयानीच्या लक्षात आलं. देवयानीने आम्हाला त्याच्याबद्दल विचारलं सुद्धा होतं. मग तुम्ही काय सांगितलं? काय सांगणार आम्ही? जे सुचेल ते सांगितलं. मनात येईल ते बोललो. वेळ मारून नेली इतकंच. पण खूप भीती वाटते हो आम्हाला. नाही आवडत असं सतत खोटं बोलायला. आणि अजून किती दिवस ही गोष्ट आपण आपल्याच माणसांपासून लपवून ठेवणार आहोत? साईमाना पण हीच भीती वाटते. या घरात सगळ्यांना असुरक्षित वाटतंय, त्याला केवळ तुम्हीच जबाबदार आहात. आता आम्ही काय केलं? त्या विक्रमादित्य आणि देवयानीला तुम्ही खूप डोक्यावर चढवून ठेवलं. ते जर इकडे आले नसते तर त्यांना काहीच कळलं नसतं. अजिबात नाही. ते त्यांच्या हक्काच्या घरात आहेत आणि आपली पापं लपवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या हक्काच्या घरातून निघून जावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही. पण त्यांना खरं काय ते कळलं तर? तशीच वेळ आली ना रणवीर राजे. तर खोटेपणाचा हा मुखवटा चेहऱ्यावर पांघरून जगण्यापेक्षा आम्ही देवयानीला सत्य काय ते सगळं सांगून टाकू. प्रियदर्शनी,